आज आलू पराठा बनवताना एक गोष्ट आठवली की बऱ्याच जणांचे आलू पराठे बनवताना पराठे फाटतात, माझे सुद्धा तसंच व्हायचे। तर आता मी एक पद्धत वापरते आणि ती मी तुमच्या बरोबर शेअर करते आहे। तुम्हाला जर ती पद्धत आवडली तर मला नक्की सांगा। तर बघूया आपण ही आलू पराठ्याची एक पद्धत तुम्ही करतच असाल, पण मला वाटलं हे शेअर करावं म्हणून मी करते आहे। तर बघूया। नेहमी आलू पराठा करताना आपण पिठाचा एक मोठा गोळा घेतो, त्यानंतर त्यामध्ये स्टफिंग भरतो आणि जेव्हा आपण तो लाटायला जातो तेव्हा त्यातून एकतर स्टफिंग तरी बाहेर येतं किंवा तो पराठा फाटतो। तर इकडे मी काय केलंय, त्याच मोठ्या पिठाच्या गोळ्याचे 2 भाग केले, त्याच्या 2 अशा चपात्या लाटून घेतल्या आणि एका चपातीवर अशा प्रकारे हे स्टफिंग लावून घेतलं। अगदी कडेपर्यंत हे व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर वरून दुसरी चपाती लावली, व्यवस्थित असं हे बंद करून घेतलं, कडा त्याच्या मस्त अशा दाबून घेतल्या। अगदी थोड्याशा पिठावर हा पराठा मी लाटून घेतला। हा पराठा आपल्याला जितका पातळ हवा असेल तितका लाटता येतो, अजिबात सारण वगैरे बाहेर येत नाही, इथे तुम्ही बघू शकता। आणि शक्यतो ते अगदी जाड पराठे खाण्यासाठी बऱ्याच जणांना आवडत नाहीत, मलाही आवडत नाही आणि म्हणूनच मी हे अशा पद्धतीने करून बघितलं, छान झालं म्हणून तुमच्याबरोबर ही पद्धत शेअर करते आहे। आता इथे तवा गरम करत ठेवला होता, तूप घातलं त्याच्यावर अगदी थोडंसं, त्यानंतर पराठा घातला, छान असा एका बाजूने भाजला की अगदी थोडासा, म्हणजे पूर्ण नाही भाजून घ्यायचा, अगदी थोडासा भाजून घेतल्यावर असा परतून घेतला। इथे बघू शकता तुम्ही, मस्त असा हा अगदी तवाभर मी हा मोठा पराठा बनवला आहे, म्हणजे तितका तो पातळ झाला आहे। आता ही बाजू झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं, कडेने असं दाबलं ना की छान असा हा फुगतो, पूर्ण टम्मसुद्धा फुगतो, पण इथे मी मध्ये थोडासा तो हे झाल्यामुळे फुगला नाही आहे। आणि आता याला वरून मी छान असं तूप लावून घेते आहे। तूप लावल्यानंतर मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आणि खरपूस भाजलेला पराठा छान लागतो, अगदी मऊसूत बनतो, अगदी पुरणपोळी असते ना तसा हा पराठा बनतो। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, यातलं जे स्टफिंग आपण बनवतो ना ते पातळ असू नये, म्हणजे पाणी वगैरे सुटलेलं असू नये, शक्यतो असे छान ते घट्टसर असावं, म्हणजे बटाटे खूप जास्त नाही शिजवलं तर ते तसं बनतं। इथे हा पराठा मी काढून घेतला। तर आता ही जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली ती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या नवीन पद्धतीने करत असाल तर तेही सांगा। पण ही जी पद्धत आहे ना खरंच फुलप्रूफ आहे, अजिबात पराठे फाटत नाही, जितके पातळ करता येतील तितके करता येतात, खूप छान बनतात। त्यामुळे मी सांगेन एकदा तरी ट्राय करून बघा आणि जर का आवडलं तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।